चॅनल एंजल्स क्राऊनमध्ये. तर आज मी घेतली आहे कोळंबी. तर त्या कोळंबीचं मी कालवण बनवणार आहे. तर कोळंबीचं कालवण मी कसं बनवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे आता. आणि जेवण जे झाल्यानंतर जे आहे ते मी डीमार्टला जाणार आहे. डीमार्टला शॉपिंग करायला जाणार आहे. आपलं घरचं काही सामान आहे ते मला भरायचं. तर त्यानंतर मी डीमार्टला जाणार आहे. तर बघू आपण आपला पुढचा व्हिडिओ जो आहे तो कसा बनतोय. एकच असं रस्सा करणं म्हणजे असं कालवण बनवणार आहे. त्याचं मी रस्स्यासाठी मी घेतलं आहे इथे लसूण, कढीपत्ता आणि 2 कांदे जे आहेत ते उभे कापून घेतलेले आहेत आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. सिंपल असं कालवण आहे. आणि आता आपण तेल गरम करत ठेवूया. थोडं तेल जास्तच टाकूया आपण. तेल जे आहे आपलं गरम झालेलं आहे. आता लसूण टाकलेला आहे आपण. यात जरा कढीपत्ता जास्त टाकला ना की जरा टेस्ट भरपूर छान येते. कांदा 2 स्लाइस कांदे. कांदा थोडा परतून झाल्यावर आपण आपले मसाले टाकूया. तर कांदा जो आहे तो परतून झालेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकते. कोळंबीचा कलर जरा चेंज झाला ना म्हणजे परतून झाल्यावर मग आपण आपले मसाले टाकू. मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे हे बघा आपला घरगुती मसाला जो आहे आपला घरी बनवतो तो. आणि हे लाल तिखट आहे. आणि इथे बटाटे कापून घेतलेले आहेत. मसाले टाकूया आणि मसाले टाकून आपण जरा परतून घेऊया. थोडंसं लाल तिखट आपण अजून टाकूया. कालवण जे आहे आपलं शिजायला ठेवूया. तर ह्याच्यावरती आपण मसाला टाकणार आहे वाटलेला जो आहे खोबरा आणि टमाट्याचा. बस आता बटाटा टाकून घेते. आपण मीठ टाकून घेऊया कालवणामध्ये चवीनुसार. नाही चांगला आलाय. कोथिंबीर आणि हे कोकम. बस आता झाक. मस्त अशी उकळी आली आहे आपल्या कालवणाला. आता जो वाटलेला मसाला आहे हा टमाटा आणि खोबरं तो हा आपण आता टाकू. ग्रेव्हीच्या हिशोबाने टाकूया. आपली ग्रेव्ही किती बनते. थोडंसं कालवण आपला जरा आटू दे म्हणजे बटाटा शिजसपर्यंत. कोळंबी तर काय लगेचच शिजेल पण बटाटा जो आहे तो शिजला पाहिजे. तर तोपर्यंत आपण झाकण ठेवून जे आहे ते आपलं कालवण जे आहे ते कडून देऊया. झालेलं आहे आपल्या कोळंबीचं कालवण एकदम मस्त असं. आणि तरी पण छान सुटलेली आहे त्याला. तर आपण टेस्ट करून. तर मी झाली आहे रेडी आणि तेही डीमार्टला जाण्यासाठी रेडी झालेली आहे मी. हो घरचं सामान जे आहे ते भरायचं आहे. सो डीमार्टला चालली आहे.
आणि मी जेवणही करून घेतलेलं आहे बिकॉज वाजले आहेत आता 8:30 आणि डीमार्टला गेलं की म्हटलं की 2 तास तर कशा ना कशा पण जाणारच आहेत आपले. सो 10 वाजेपर्यंत जर मी आली तर माझं काही येऊन जेवण काही होणार नाही आहे. सो मी जेवण जे आहे ते करून घेतलेलं आहे. तर आता मी निघते आता डीमार्टला जायला आणि इथे जे आहे रुपेशही रेडी झालेले आहेत. रुपेश से हाय. डीमार्ट जास्त काही लांब नाही आहे आमच्या इथून, जवळच आहे, हार्डली 10-15 मिनिट्सवरतीच आहे डीमार्ट. सो आता मी निघते आता तिकडे जाऊन आपण भेटू. छान वाटतं रे. हे बघा आता आलं आहे डीमार्ट इथे. आता आपण बाईक इथे पार्क करू. इथे तर काय पार्किंग भेटली नाही. सो रुपेशने ऑपोजिट रोडला पार्किंग लावली आहे त्या गारच्या बाजूला. ते रुपेश दिसतात तिथे. तर झाली आहे आमची शॉपिंग आता बघा. आणि या बॅगमध्ये आता सामान टाकते मी बाकीचं बिकॉज आता बाईकवरून तर एवढं सगळं जाणार नाही. सो आता ऑटोच बघावी लागेल. रुपेश बॅग ओपन करा. डन विथ आवर शॉपिंग. आणि रुपेश जे आहे हां आता हे जे नॉर्मल बारीक बारीक सामान आहे ना ते त्या बॅगमध्ये टाका. हे सगळं पसारा जो आहे तो आरबनी काढलेला आहे. मी अजून काहीच अनपॅक नाही केलंय ह्याच्यामधलं. सगळं आरबनी काढलेलं की त्याला त्याचं खाऊ शोधायचं होतं. काय तुला आलेलं फ्रुटेला ते गमी स्ट्रॉबेरी वाला ना. आता जर येऊन मी जेवणही गरम करायला ठेवलेलं आहे.
सो हा जो ब्लॉग आहे आता मी काही कंटिन्यू करत नाही आहे आता इथे सेंड करणार आहे. आता मी फ्रेशन अप होते आणि जेवून घेते आता. आणि साशालाही जेवण भरवायचं. साशाला बघा काय करते. साशाला दाखवा. साशाला दाखवा. साशा उठू नको तिथेच बस. काय काय का आता हिलाही जेवण द्यायचं आहे आणि आम्हीही जेवून घेऊ आता. सो आता जो ब्लॉग आहे मी इथे सेंड करते. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे तो नक्की एकदा कमेंट करून सांगा. सो टिल देन टेक केअर बाय आणि गुड नाईट.